बरं संत का सांगतात याचं सुद्धा कारण महाराज म्हणतात, बुडत हे जन न देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून या. महाराज म्हणतात अहो या जगाचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही या जगाला सांगण्याकरता तयार आहे. पण हे सगळं सांगत असताना महाराज म्हणतात उदाहरण सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल. बरं तुकोबाराय स्वतःच्या जीवनातला अनुभव का सांगतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐका. नळनीळ जांबुवंत सीता मातेचा शोध घेण्याकरता निघाले. जात असताना मध्ये समुद्र आडवा आला बोल जा, मध्ये समुद्र आडवा आला. समुद्र आडवा आल्याच्या नंतर महाराज हनुमंतरायाने त्या समुद्राकडे पाहिलं आणि जोरात म्हणले मी या समुद्रावरून उड्डाण करू शकत नाही. जांबुवंतरायांना राग आला. अहो म्हटले लहानपणी तुम्ही सूर्य गिळायला निघाला होतात, आता तुम्हाला साधा समुद्र पार करता येत नाही का? हनुमानराय म्हटले मला तुम्ही कितीही पटवून सांगितलं तरी सुद्धा मी या समुद्रावरून उड्डाण करू शकत नाही. साधारण गोष्ट लक्षात ठेवा, लहानपणी सूर्य गिळायला निघालेले हनुमानराय आता साधा समुद्र पार करू शकत नाहीत का? करू शकतात, पण तरी सुद्धा हनुमानराय उड्डाण करायला तयार नाही. बरं तुम्ही मला सांगा, आपण सर्वजण शेतकरी वर्गातली माणसं आहोत. शेतकऱ्यानं विहीर खोदली, विहिरीला पाणी लागलं, मोटर टाकली महाराज, मोटर चालू झाली गोविंदबा. 5-6 महिने मोटर चांगल्या जोरात पाणी सोडत होती. 6 महिने झाल्याच्या नंतर मोटर अचानक चालू झाली, पण मोटर पाणी ओढत नव्हती. जी मोटर चालू झाल्यानंतर पाणी ओढत नाही तिचं काय गेलेलं असते? तुम्ही काय म्हणता? काय गेली? कॉईल गेलेला. काही भागामध्ये म्हणतात फुटबॉल गेला, काही म्हणतात टाळ गेलं, कोणी म्हणते जीभ गेली. आहे का? वाल गेला. बरोबर आहे, माणसाचा वाल गेला की माणूस कामातून जातो, तसा मोटरचा सुद्धा वाल गेला, टाळ गेलं, चमडं गेलं. प्रत्येक भागातले वेगवेगळे नाही का? भागातल्या पद्धती नंतर सांगू, लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात एकदा ज्या मोटरीचं टाळं गेलं, तिचा चमडा गेला, जिची जीभ गेली, तिला वरून काय करावं लागतं? पाणी ओतावं लागतं. आता मला तुम्ही सांगा, मोटर जर पाणी पकडत नसेल तर तिचं टाळं गेलेलं असतं, तिचा वाल गेलेला असतो. मग त्या मोटरीचा वाल गेलेला असतो, त्या मोटरीला काय करावं लागतं? वरून पाणी ओतावं लागतं. पण ऐका, काही मोटरीमध्ये वरून पाणी ओतलं तरी सुद्धा मोटरी चालू होत नाहीत. मग त्याच्यासाठी महाराज पर्याय करावा लागतो. कोणता पर्याय करावा लागतो बाबा? त्याच्यासाठी शेणाचं गारगोट करावं लागतं. आणि शेणाचं गारगोट केल्याच्या नंतर तिथे वरून ओतल्याच्या नंतर त्या पाईपात भरलं जातं आणि तेव्हा ती मोटर जोरात पाणी ओढायला सुरुवात करते. बोल जा, मोटर सुरुवात करते. आता या समाजात सुद्धा अनेक मोटरी अशा आहेत महाराज, ज्या संध्याकाळी 5च्या नंतर कुणाला जवळ येऊ देत नाहीत. कारण का? ह्या मोटरी पाणी ओढलेलं असतात. जेव्हा या संध्याकाळी 9-10ला पूर्ण रिकाम्या होतील तेव्हाच ते आपलं ऐकायला तयार होतात. विठ्ठल आता ऐका, सहज सांगतोय ऐका. ज्या मोटरचं टाळं गेलं तिला शेणाचं गारगोट करून पाणी ओतावं लागतं. तसं आहे बघा, आपली गेली टाळं, चमडं, फुटबॉल या गेलेल्या मोटरीमध्ये कीर्तन आहे, ज्ञानरूपी पाणी वरून टाकायचं काम चालू आहे. एखाद्याची झालीच चालू तर झाली चालू, नाही तर जळाली तर काही हरकत नाही. फक्त लक्षपूर्वक ऐका. नळनीळ जांबुवंत सीतामातेचा शोध घेण्याकरता गेले. जांबुवंतरायांनी सांगितलं उड्डाण करा. हनुमानरायांमध्ये उड्डाण करण्याची ताकद होती, पण ते जागृत करण्याचं काम जांबुवंत करत होते. तसं तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ज्ञान आहे, पण ते जागृत करण्याचं काम संत करतात. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात विठ्ठल बरं महाराज, हे आम्हाला पटलं. तुकोबाराय आम्हाला हे पटलं, आमच्या बुद्धीला आवडलं. तुम्ही आम्हाला सांगितलं तुमच्या अनुभवाने आमच्या जगाचं कल्याण होणार आहे. बरं, तुमचं ऐकल्याच्या नंतर तुम्ही म्हणता महाराज आज माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं. का सार्थक झालं त्याचं कारण महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मा
आलो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही जामा दिले संते तुम्ही जामाळीले संते आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते जन्माला जाचे आजी फळ झाले जाचे आजी फळ झाले जाचे आजी फळ झाले जाचे जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजे फळ झाले साचे महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे औ महाराज म्हणतात आमच्या जन्माला येण्याचं सार्थक झालं, कारण मला माझ्या जीवनामध्ये संतांनी सांभाळलं. बरं महाराज, कोणत्या संतांनी सांभाळलं? ज्ञानोबारायचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. ज्ञानोबारायांना 5 वर्षाचे असताना विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त सांगितलं होतं. डोळ्यामध्ये पाणी आलं विठ्ठल पंतांच्या. रडत असताना रुक्मिणी मातेनं विचारलं, मालक का रडताय आपण? कशासाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं? रुक्मिणी, मला देहांत प्रायश्चित्त सांगितलं ग. रडायला लागले आईसाहेब. मालक का रडताय? अहो देहांत प्रायश्चित्त फक्त तुमच्या एकट्याला सांगितलं नाही हो, मला सुद्धा घ्यायचं आहे. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. आईच्या जवळ चिमुकल्या मुक्ताई उभ्या होत्या. आईच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब हे चिमुकल्या मुक्ताईच्या डोक्यावरती पडले. वर बघावं, आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईच्या डोळ्यातलं पाणी बघितलं चिमुकल्या मुक्ताईने आपल्या आईला आवाज दिला. म्हटले, आई का रडते ग आई? आज रात्री मला तुझ्या कुशीमध्ये झोपायचंय ना ग आई, म्हणून रडते का ग? आईनं म्हणावं, बाळा कोणत्या शब्दात सांगू ग तुला? तू माझ्या कुशीत झोपतेस म्हणून मला डोळ्यात पाणी येत नाही ग. उद्यापासून तू या कुशी कायमची मोकली जाणार, याच्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी येतं. आईनं त्या चिमुकल्या मुक्ताईला जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली. संध्याकाळची वेळ झाली होती. जेवण झालं. चिमुकल्या मुक्ताई आपल्या आईच्या जवळ गेल्या. आईला म्हणतात, आई आज मला तुझ्या कुशीत झोपू दे बरं का आई. आईनं त्या चिमुकल्या मुक्ताईला जवळ घेतलं. डोळ्यात पाणी आलं. दंडावर डोकं ठेवलं आणि एक हात आईच्या छातीवरती ठेवला आणि चिमुकल्या मुक्ताईनं डोळे बंद केले. मध्यरात्र झाली होती. विठ्ठल पंतांना जाग आली. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला आवाज दिला, रुक्मिणी. शब्द ऐकला आणि रुक्मिणी माता जाग्या झाल्या. विचारलं, मालक का आवाज दिलाय? रुक्मिणी, निघायचंय हो आपल्याला. आपल्याला निघायचं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेने डोळे उघडले, उठायला गेल्या. पण तसा त्या चिमुकल्या मुक्ताईचा हात आईच्या आडवा आला आणि तो हात जणू त्या मुक्ता आईला सांगत होता, आई नको नका जाऊ आई, आई थांब ना आई, नको जाऊ आई मला सोडून. रुक्मिणी मातेनं जड अंतकरणानं चिमुकल्या मुक्ताईचा हात बाजूला केला. अरे त्या चेहऱ्याकडे बघत होत्या. डोळ्यातनं पाणी निघत होतं. चिमुकल्या मुक्ताईच्या चेहऱ्यावर हात फिरवला. आपल्या लेकीचा झोपेतला निरागस चेहरा आई डोळे भरून पाहत होती. पाहता पाहता हंबरडा फोडावा, पण विठ्ठल पंतांनी हात दाबला आणि म्हणावं, रुक्मिणी नका रडू. जर तुमच्या रडण्याचा आवाज मुक्ताईनं ऐकला ना तर मुक्ताई झोपेतून जाग्या होतील आणि आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. विठ्ठल पंतांनी सांगितल्याप्रमाणे रुक्मिणी मातेनं आलेला हुदका दाबून धरला. घराच्या बाहेर जाण्याकरता निघाल्या. आईचं अंतकरण भरून आलं. एक हात विठ्ठल पंतांच्या हातात होता. पुढे विठ्ठल पंत निघाले होते.
सोपान देवाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, ज्ञानोबारायच्या डोक्यावरून हात फिरवला आणि जाण्याकरता निघाले. ताटीच्या बाहेर जावं, रुक्मिणी मातेनं एक पाऊल बाहेर टाकावं आणि एक पाऊल घरात होतं. पुन्हा एकदा मागं वळून बघितलं, अंगाला काटा आला रुक्मिणी मातेच्या. झोपेत मुलगी हसत होती आणि हसणाऱ्या त्या चिमुकल्या मुक्ता इकडं पाहिलं. विठ्ठल पंतांचा हात हातात न सोडला, पळत आल्या. परत एकदा कडकडून त्या लेकीला मिठी मारली. मुक्ता बाळा जातो ग, जातो मुक्ता. मुक्ता उद्या तुझी आई तुला उद्या परत कधीच डोळ्यानं दिसणार नाही सांगितलं. हात फिरवला आणि विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्त घेतलं. सकाळ झाली. विठ्ठल पंत ज्ञानोबाराय जागे झाले होते, सोपान काका जागे झाले होते, चिमुकल्या मुक्ताही जाग्या झाल्यानं आपल्या भावाला आवाज दिला, ए ज्ञानदादा, ए सोपान दादा. आईला आवाज देते रे दादा, पण आईचा आवाज कानावर पडत नाही आणि बाबाचाही आवाज कानावर पडत नाही रे दादा. सांग ना ज्ञानदादा, आई कुठे गेली रे दादा? सांग ना सोपान दादा, बाबा कुठे गेलेत? दोघाही भावंडांना आपल्या बहिणीला जवळ घेतलं. अरे कडकडून मिठी मारली आणि एक भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो, मुक्ता आई बाबा तुला मला या जगाला कायमचं सोडून गेलेत ग. अरे हंबडला फोडला बहिणीनं. त्या बहिणीला जवळ घेतलं आणि माझ्या ज्ञानोबाराईने सांगितलं, मुक्ता रडू नको ग, आलीच तुला कधी आईची आठवण तर तू या ज्ञानदादाला आई म्हणून हाक मार ग. हा ज्ञानदादा तुझी आई होईल ग, हा ज्ञानदादा तुझी आई होईल. शब्द ऐकले आणि भावानं बहिणीला वाक्य सांगितलं, मुक्ता या जगाचा इतिहास आहे ग. या जगात प्रत्येक माणसाला स्वतःचा मार्ग हा स्वतःच निवडावा लागतो. या जगाचा नियम असा आहे, माणूस खूप चांगला होता हा पुरस्कार माणूस जिवंत असेपर्यंत जगातल्या कोणत्याच व्यक्तीला मिळाला नाही ग. अरे जी माणसं जिवंतपणे आपलं तोंड बघायला तयार नसतात ना महाराज, मेल्यानंतर तीच माणसं हलवून जाग करण्याचा प्रयत्न करतात. हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. लक्षपूर्वक ऐका. मुक्ताईला सांगितलं जगाचा इतिहास आहे. या जगात स्वतःचा मार्ग हा प्रत्येक माणसाला स्वतः निवडावा लागतो. बहिणीसाठी भावानं काकेमध्ये झोळी अडकवली. बहीण उपवासी होती म्हणून भाऊ भिक्षा मागण्याकरता गेले. ज्ञानोबारायांनी ज्याच्या दारात जाऊन आवाज द्यावा, माते भिक्षाम देही, शब्द ऐकावा. अरे घराचं दार धाड दिशे बंद व्हावं. ए संन्याशाच्या पोरा, काला माझ्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता? अरे चल नेट, माझ्या दारात तुला भिक्षा मिळणार नाही. डोळे भरून आले असतील ज्ञानोबारायचे, रडत असतील, पण आपण रडलो तर भाऊ रडल्याशिवाय राहणार नाहीत. मी रडलो तर माझी बहीण रडल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या भावानं आपला हुदका अंतकरणामध्ये दाबून ठेवला. अरे दारामध्ये कोणीतरी दानशूर होता. एकानं ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये भिक्षा टाकली. ज्ञानोबाराय आनंदानं सिद्ध बेटा करता जाण्याकरता निघाले. जात असताना विसोबा नावाचा मनुष्य भेटला. त्यानं विचारलं, काय रे, कोण आहेस तू? मी ज्ञानोबा. कुठे निघालास? अहो काही नाही हो, माझ्या बहिणीला आणि भावाला भूक लागली होती, त्यांच्यासाठी थोडासा शिदा घेऊन निघालो. विसोबा नावाच्या मनुष्यानं ज्ञानोबारायची झोळी हातामध्ये घेतली. घरातून शिदा आणला असेल, त्या झोळीमध्ये टाकला असेल, ज्ञानोबारायची झोळी भरून दिला असेल. असं काही त्या ठिकाणी घडलं नव्हतं. त्या माणसानं ज्ञानोबारायची झोळी बघितली, त्या झोळी डोकावून बघितलं. ज्ञानोबारायच्या झोळीत थोडासा शिदा होता. विसोबा नावाच्या मनुष्यानं ज्ञानोबारायची झोळी उलटी केली. शिदा सगळा जमिनीवरती पाडला. जवळची माती उचलली, त्या शिद्यात टाकून दिली. का तर परत या ज्ञानोबाने ती शिदा उचलू नाही म्हणून. बारकाईने ऐका. ज्ञानोबाराय रडत रडत सिद्ध बेटामध्ये गेले. ताटीचा दरवाजा बंद केला. भावाच्या रडण्याचा आवाज चिमुकल्या मुक्ताईच्या कानावरती गेला. चिमुकल्या मुक्ताई आपल्या भावाला म्हणतात, सोपान दादा खूप भूक लागली रे दादा. दादा 1 वाजला रे दादा. पोटात आता कावळे ओरडायला लागले दादा. खूप भूक लागली दादा. आपला ज्ञानदादा आला असेल का रे? डोळ्यात पाणी आलं आणि सोपान काका आपल्या बहिणीला म्हणतात, मुक्ता दादा आला ग, पण दादा तुला मला काही खायला घेऊन आला नाही. तर ज्ञानदादा स्वतःच्या डोळ्यात अश्रूच्या धारा घेऊन आला. शब्द बहिणीनं ऐकला. बहीण पळत निघाली महाराज.
ताटीच्या दरवाजावर आपले हात ठेवले आणि आपल्या भावाला म्हणत होती, ज्ञानदादा रडू नको रे दादा, रडू नको दादा, गेले 5 दिवस झाले आम्ही पाणी पिऊन झोपतो ना रे नाना दादा, मग अजून 1 दिवस आम्ही पाणी पिऊन झोपू दादा, फक्त तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नको. हे शब्द ऐकलं कोणी? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानोबाराईने हे शब्द ऐकले, बहिणीचा शब्द ऐकला, अंबरडा फुटला, भाऊ ढा ढा रडायला लागला. रडत असताना ताटीचा दरवाजा उघडला, बहिणीला जवळ घेतलं, त्या चिमुकल्या मुक्ताईचा अंतःकरण ज्ञानोबाराईच्या अंतःकरणाला स्पर्श झाला. दोघांनी अंबरडा फोडला. सोपान काका जवळ आले. जवळ आलेल्या सोपान काकाला कवटाळीत घ्यावं आणि फक्त एक शब्द म्हणावा, ज्ञानदादा आम्ही अजून उपाशी राहतो ना रे दादा, का रडतोय दादा, नको रडू. शब्द ऐकला, दृष्टांत संपला महाराज. ज्या ज्ञानोबारायला खाण्याकरता या समाजाने अन्नाचा कण दिला नाही, त्याच ज्ञानोबारायांनी या समाजाला ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ प्रदान केला. याला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, याला संत म्हणतात, मग तुकोबाराय म्हणतात. अशा संतांनी जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या जन्माला येण्याचं सार्थक झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा संतांनी माझ्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर महाराज म्हणतात, जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. बरं महाराज, आज तुमच्या जन्माला येण्याचं सार्थक झालं, मग अजून तुमच्या जीवनामध्ये काही घडलं का? अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले जाणते, तुम्ही सांभाळिले जाणते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले जाणते, तुम्ही सांभाळिले जाणते, तुम्ही सांभाळिले जाणते. भयानी रसले खांती, भयानी रसले खांती, तुम्ही सांभाळिले सांगते, तुम्ही सांभाळिले सांगते, तुम्ही सांभाळिले जाणते, जाणते, तुम्ही सांभाळिले जाणते. महाराज म्हणतात, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. महाराज, संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं भय नष्ट होतं. कोणतं? जन्म मृत्यू नावाचं, जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं असते. माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. अहो, जोपर्यंत माणूस हातात घास घेतो, तोंडात घालेल का नाही. क्षण भंगुर नाही भरवसा, आचन भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाच्या, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, काही ना चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरानी, राम राम स्मरानी, राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. क्षण भंगूर नाही भरवसा, आशा काही नचले मग गळा पडेल फासा, हुशार थोर आहे वळसागा. सुंदर प्रमाण आता महाराजांनी दिलं बघा. नाहीतर महाराज काही लोक बाबा काय प्रमाणात देतील काही सांगता येत नाही. त्या दिवशी मी एका जागेवर कीर्तनाला गेलो. काल याचं कीर्तन होतं, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. अभंग घेतला. याचं ध्रुवपद खूप गोड बरं का. रंगनी रांगत गुलगुला बोलत. माग एक जण उभं होतं, जोरात म्हणलं रंगनी रांगत आणि गंगुला बोलत.
अरे त्या गंगूची कीर्तनात काय गरज होती बाबा? लक्षपूर्वक ऐका बर. कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा बरं. अय निगुडशेत, कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा बरं. खोट बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या मराल. अहो बरं जाऊ द्या. दुर्जन माणसं हात वर करा. दुर्जन आहे का कोणी? मला तुम्ही सांगा, आपण देवाला आवडतो म्हणून परमार्थ करतो का जगाला आवडतो म्हणून करतो? कोणाला आवडतो म्हणून करतो? शपथ आहे बघा तुम्हाला आई साहेबाची. कोणाचा आवडतो म्हणून करतो? देवाला आवडावं म्हणून करतो का जगाला आवडावं म्हणून करतोय? हा, देवाला आवडावं म्हणून करतो. बरोबर. आई साहेबांचा उत्सव झाला, तुम्ही प्रसाद घेतला, घरी जाण्याकरता निघाले. जात असताना तुम्ही तुमच्या घराजवळ पोहोचले. 50 फुटावर तुमचं घर आलं. तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती आहे रामाची आणि एक आहे रावणाची. आत तुम्ही कोणाची घेणार? बोला पटकन. कोणाची घेणार? रामप्रभूची मूर्ती घेणार. पण आता गंमत आहे का सज्जना हो? रामाची मूर्ती आहे दगडाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणाची घ्या? हा, कोणाची? ऐकलं नाही? अरे गोंधळ व्हायला लागला का? ऐका, 2 मूर्त्या होत्या. एक होती रामाची आणि एक होती रामाचा विरोध कोण होता? रावण होता. एक रामप्रभूची होती आणि एक रावणाची होती. तुम्ही कोणाची मूर्ती घेणार? आवाज कमी. कोणाची मूर्ती घेणार? रामप्रभूची मूर्ती घेणार. पण आता प्रत्येक सज्जनांनी ऐका, रामप्रभूची मूर्ती आहे दगडाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणाची घ्या? कोणाची? आता तरी कळलं ना? अहो काय खोटं बोलता राव कीर्तनात तुम्ही. सगळे लोक आपण फक्त आजूबाजूला बघू, कोण बघितला का काय उचलतो सोन्याचा रावण ने घरात. आपण दगडाचा राम उचलायला एवढे सज्जन नाही. आपण एवढे जर आपण सज्जन असतो महाराज तर रात्रंदिवस काबाड कष्ट करायची गरज पडली नसती. ऐका, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा येतो ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. अय निगुडशेत, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. आहे का कोणी? बारकाई ना ऐका, मारतात पण मिठी नाही. आता कीर्तन संपल्यानंतर थाप मारूच नका महाराज. कमी करा, कमी आवाज. कीर्तन संपल्यानंतर ज्याची सासू आणि सून आता कीर्तनाला आली असेल, तिनं कीर्तन संपल्या आई मातेच्या मंदिरामध्ये जा आणि आपल्या सासूला कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू कीर्तनाला आलीच नसेल, तिनं आता कीर्तन संपल्याच्या नंतर प्रसाद घ्यायचा, घरी जायचं. सासू मस्त झोपलेल्या असतील, तुम्ही म्हणायचं आत्या आत्या. म्हातारी म्हणाली हे बघ, मला जोरात आवाज देऊ नको. काल आपल्या दोघीनं भांडण केले होते का नाही? ती म्हणेल हो, काल आपल्या भांडणाचा आनंद अख्ख्या गावानं घेतला होता, आज मला भांडण करायचं नाही. तरी सुद्धा तुम्ही ऐकायचं नाही. सासूला म्हणायचं आत्या उठा. म्हातारी म्हणाली हे बघ, मला अजिबात भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही. तरी सुद्धा ऐकायचं नाही. दंडाला पकडायचं आणि धाडकन उठून बसवायचं महाराज. आणि म्हातारीला अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची का एका मिठीत म्हातारी मारायची. हाच विचार तुम्ही मनात आणला होता का नाही? पण हे काय मी तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. अहो म्हातारीला अशी मिठी मारा, अशी मिठी मारा का त्या म्हातारीला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरहून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. तुम्ही काय कीर्तनात टाळ्या वाजवणार नाही, कारण तुम्ही म्हातारीला मिठी मारणार नाही. अनादिनी त्या दिवशी कीर्तनात सहज बोलता बोलता बोललो बाबा काहीतरी दान करा, काहीतरी दान करा महाराज. एक जण आलं आणि त्यानं मला ते 5 तोळ्याचं गंठनच कीर्तनात आणून दिलं. गंठन मला कीर्तनात मिळालं. मी म्हटलं आजी तुमचं हे 5 तोळ्याचं गंठन मला देऊ नका. म्हातारी म्हणे महाराज अहो आळंदीवरून निगुडशेतला कीर्तनाला आलात, हे 5 तोळ्याचं गंठन तुम्हाला राहू द्या. मी म्हटलं आजी तुमच्या पाया पडतो, हे सोन्याचं गंठन मला देऊ नका. म्हातारी म्हणे महाराज घ्या, तुम्हाला 10 वर्ष झाले अख्ख्या रायगड जिल्ह्यात कोणता सोनार त्याला मोडीत घेत नाही म्हणून तुम्हाला दिलं.
अहो कधी कधी कोण काय देईल काही सांगता येत नाही विठाल. चला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात आमच्या जन्माला येण्याचं सार्थक झालं, कारण का संतांनी आमचा सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. महाराज म्हणतात आमच्या जीवनातलं सगळंच्या सगळं भय नष्ट झालं, त्याचं कारण संतांनी आमचा सांभाळ केला. बरं महाराज, संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर अजून कोणता एखादा मोठा फायदा होतो का? सगळ्यात मोठा फायदा होतो. मला तुम्ही सांगा बरं, माणूस किती दिवस जगला याला किंमत आहे का माणूस कसा जगला याला किंमत आहे? बोला जा, कसा जगला याला किंमत आहे. माणसाच्या जीवनामध्ये लाखो करोडो रुपये तुमच्याकडे असू द्या, एका क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. पण आज आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये तुम्हाला सांगतो, माणसं कमवतात प्रत्येक गोष्ट, पण कमवल्याच्या नंतर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट तयार होती बघा. माणूस एकदा पैसा जवळ आला रे आला का माणसाच्या जीवनात अहंकार नावाची गोष्ट तयार होते. आणि एकदा का तू आपल्या मनात अहंकार तयार झाला रे झाला का अहंकार माणसाला खाल्ल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर गर्व तयार झाला का माणूस संपल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात गर्वाचं घर कायम खाली असतो. एका मूर्तिकारानं मूर्तीचा कारखाना होता आणि मूर्तिकार मूर्त्या बनवत होता. अनेक मूर्त्या त्यांनी बनवल्या. मूर्त्या बनवल्याच्या नंतर गोविंद महाराज एक दिवस एक साधू त्या रस्त्यानं जात होते. जात असताना त्या साधू महात्म्याची नजर त्या कारखान्यावरती गेली. कारखान्यावरती नजर गेल्याच्या नंतर तो मूर्तिकार त्याचं काम करत होता, मूर्त्या बनवत होता. साधू महात्मा जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर पहिली मूर्ती रामप्रभूंची लागली. डोळे भरून पाहिलं, अरे बाप रे, म्हटले काय सुंदर मूर्ती बनवली. देखणं स्वरूप प्रभू रामचंद्राचं बघितलं. साक्षात असं वाटत होतं माझ्या समोर प्रभू रामचंद्र उभे आहेत. थोडस समोर जावं. समोर गेल्याच्या नंतर भगवान कृष्ण दिसले. एवढं सुंदर रूप पाहिलं, मन भरून आलं. आणि ते सगळ्या मूर्त्या पाहिल्याच्या नंतर साधू महात्मा त्या मूर्तिकाराच्या जवळ गेले. दोघांचा नमस्कार झाला. साधू महात्म्याने विचारलं, का हो सज्जन, तुम्ही या एवढ्या सुंदर मूर्त्या बनवल्या का? त्याने सांगितलं, हो, माझ्यासारखा मूर्तिकार तुम्हाला अख्ख्या देशात कुठं बघायला मिळणार नाही. एवढ्या सुंदर मूर्त्या मी बनवतो, माझ्यासारखं दुसरं कोणीच मूर्ती बनवू शकत नाही. साधू महात्मा फक्त हसला. आणि मोठी माणसं चुक्या सांगत असताना स्पष्ट कधी सांगत नसतात. मोठ्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट विचारता आणि विचारल्याच्या नंतर मोठा माणूस फक्त गालात जरी हसला तरी समजून जावं आपल्या जीवनात खूप मोठी चुकी झालेली आहे. साधूने फक्त गालात हसावं, त्या मूर्तिकाराकडे बघावं आणि त्याला म्हणावं, मूर्तिकार येतो बरं का मी. शब्द ऐकला आणि जात असताना साधूच्या मनामध्ये दयेचा भाव निर्माण झाला. कारखान्याच्या बाहेर पडत असताना साधूने परत माघारी यावं. मूर्तिकाराला म्हणावं, मूर्तिकार तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, सांगू का? मूर्तिकाराला म्हणावं, सांगा की, एवढं काय त्यात, सांगा मला. मूर्तिकाराला म्हणावं, उद्या सायंकाळी 6 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. शब्द ऐकला महाराज, राग आला. साधू महात्म्याला विचारलं, कशाच्या बळावर तुम्ही मला सांगितलं उद्या 6 वाजता माझा मृत्यू होणार आहे? साधूने सांगितलं, कशाच्या बळावर सांगितले हे विचारू नका, पण उद्या संध्याकाळी 6 वाजता तुमचं तिकीट कन्फर्म आहे, तुम्ही इथं थांबणार नाही. राग आला महाराज, पण त्याने विचारलं, साधू जर तुम्ही एवढं सांगू शकता तर फक्त माझ्यावर जाता जाता एक उपकार करा. कोणता उपकार करा? मला माझा मृत्यू टाळता येईल का? मला हे मरण थांबवता येईल का? साधूने सांगितलं, मरण कोणाला थांबवता येत नाही, तुम्हाला सुद्धा थांबवता येणार नाही. तो म्हटला, न थांबू द्या, पण मला एक गोष्टीचं फक्त वचन द्या, मला माझा मृत्यू येत असताना फक्त अर्धा तास अगोदर कळेल का, एवढा आशीर्वाद द्या. साधूने सांगितलं, एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देतो, तुम्हाला तुमचा मृत्यू येत असताना अर्धा तास अगोदर कळेल. साधूचा आशीर्वाद डोक्यावरती घेतला. साधू महात्मे जाण्याकरता निघाले. मूर्तिकार कामाला लागला. मूर्तिकारांनी बरोबर त्याच्यासारख्या हुबेहूब 9 मूर्त्या बनवल्या.
दुसऱ्या दिवशीचे 5:30 वाजले. 6 वाजता यमदूत येणार होते. 5:30ला बेल वाजली. मूर्तिकार गाडी निघाली. मूर्तिकार सावध झाला. मूर्तिकारानं जसं 9 मूर्त्यांना कपडे घातले होते तसेच त्याच्या अंगावरती कपडे घातले आणि 9 मूर्त्याच्या मधोमध मूर्तिकार जाऊन थांबला. 6 वाजता यमदूत खाली आले. कारखान्यामध्ये आल्याच्या नंतर बघतात तर काय, 10च्या 10 लोक सारखे दिसायला लागले. आता उचलायचं कुणाला असा प्रश्न पडला यमदूताला. सगळ्यांच्या सहटेने विचार केला. म्हटले जर यदा कदाचित न जाणून चुकीच्या माणसाला हात लावला आणि त्याला जर आपण वर घेऊन गेलो, या दलिंदरानं अख्ख्या गावाला कदर दिला, हे आपल्या यमाला किती कदर दिल्याशिवाय राहणार नाही. यानं कधी गावाचं कल्याण केलं नाही, हे आपल्या यमपुरीला सुद्धा बिघडवल्याशिवाय राहणार नाही. विचार करत होते, हात लावला तर प्राण जाईल, पण आता याच्यातला मूर्तिकार आहे तरी कोणता शोध घेत होते. 6:30 वाजले. टाइम संपला. जाण्याकरता निघाले. डोळ्यात पाणी आलं आणि पुढं काय, यमराजाची भीती वाटायला लागली. अरे खाली हाताने आलो आणि परत जर गेलो तर आपली काही खैर नाही. म्हटले आपल्याला हे दुःख भोगावं लागणार आहे. जाता जाता महाराज जगाचे मुनी नारद मुनी भेटले. आणि नारद मुनी भेटल्याच्या नंतर नारद मुनीने विचारलं, का रे कुठं निघालात? ते म्हटले, अहो त्या मूर्तिकाराला घेण्याकरता आलो होतो. 6चा टायमिंग होता बघा. 6:45 वाजले पण मूर्तिकार काय आम्हाला सापडला नाही. सगळा घडलेला प्रसंग नारद महर्षीला सांगितला. नारद महर्षी म्हटले, ऐका, अरे मूर्तिकार कितीही हुशार असला तरी सुद्धा तो एक माणूसच आहे. ही गोष्ट तुम्ही विसरलात. चला म्हटले माझ्यासोबत. मूर्तिकाराने त्या नारद महर्षींना यमदूत सोबत घेतले आणि त्या कारखान्यात आले. त्या मूर्त्या बघितल्या. आता नारदाला सगळ्यांच्या नाड्या माहिती. महाराज नारदाने म्हणावं, अरे वा, या मूर्तिकारासारखा जगात मूर्तिकार नाही. किती सुंदर मूर्त्या बनवल्या. अशा मूर्त्या मी एका नाही त्रैलोक्यात कुठं अशा मूर्तिकार बघितला नाही. किती सुंदर मूर्त्या बनवल्या. भयानक वर्णन केलं महाराज. 9:30 वाजवले वर्णन करता करता. पण 9:30 वाजल्याच्या नंतर नारद महर्षीनं विण्याचा तार वाजवला. तुम्ही नका वाजवू. नारद महर्षीनं विण्याचा तार वाजवला आणि वाजवत असताना एक शब्द फक्त म्हटले, हा मूर्तिकार खूप सुंदर आहे. मूर्त्याही सुंदर बनवल्या, पण या मूर्तीमध्ये फक्त केसा एवढी चूक आहे. किती? एका केसा एवढी चूक या मूर्तीत आहे. शब्द मूर्तिकारानं ऐकला आणि बाजूला झाला. ए नारदा, नको खोटं बोलू म्हटला. कुठे चूक दाखव. नारद महर्षी म्हटले, उचला उचला, जाऊ द्या. म्हणून सांगतोय, कितीही कमवलं, कोणासाठीही कमवलं तरी सुद्धा नारद महर्षीनं विण्याचा तार वाजवला का यमदूत आपल्यासाठी हजर आहेत. उचल. म्हणून म्हणतात महाराज, इकडं संसारात कमवण्यापेक्षा परमार्थातलं धन कमवा. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. तुम्हाला धन कमवायचंच असेल तर तुम्ही परमार्थिक धन कमवा. दुसरं धन कमवून काही फायदा नाही. नारद महर्षी जंगलातनं चालले होते. असंच बंदाट जंगल असेल त्या काळात, नाही का? नारद महर्षी जंगलातनं निघाले. बरोबर 1:15 कीर्तन संपणारे. नारद महर्षी जंगलातनं जात असताना नारद महर्षी काही टेम्पोत बसून आले नव्हते. गळ्यात विणा घेतला आणि जाता जाता महाराज वाल्ल्या कोळी आडवा आला. हातात कुऱ्हाड घेतली, नारद महर्षीच्या खांद्यावर ठेवली. म्हटला, महाराज कुठं निघालात? ते म्हटले, मी आताच आई मातेच्या मंदिरात कीर्तन करून आलो बघ, आता आळंदीला निघालो. अरे नाही नाही नाही, मी माझ्या घरी जाण्याकरता निघालो. त्याने सांगितलं, हे बघा, तुमच्याकडे जे काही पैसे असतील ते मला आत्ताच्या आत्ता काढून द्या. वाल्या कोळ्यानं शब्द टाकल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणाले, वाल्या, अरे तुझ्या जीवनातलं धन वेगळे, माझ्या जीवनातलं धन वेगळे. आमच्या जीवनातलं धन हे कधीही नाश पावत नाही आणि तुझ्या जीवनातलं धन कधीही नाश पावतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुला धन कमवायचंच असेल तर परमार्थातलं धन कमव. संसारातलं धन कशासाठी कमवतोय? वाल्या कोळी म्हटला, मला अजिबात शिकवू नका, मला शिकवू नका. तुमच्याकडे असलेलं सगळं धन मला काढून द्या.
नारद महर्षी म्हटले हे बघ 10 ते 12 कीर्तन होतं, 1 वाजला, जाऊ दे पटकन घरी जाऊ दे मला. वाल्या म्हटलं अजिबात जाणार नाही. नारद महर्षी फक्त एक शब्द म्हणाले, वाल्या ज्याच्यासाठी एवढं धन कमवलंय का त्याला एकदा जाऊन विचार तुझ्या पापातला अर्धा वाटा घेण्याकरता तयार आहेत का. नारद महर्षींचा शब्द ऐकला आणि वाल्या कोळी घराघरी जाण्याकरता निघाला. वाल्या कोळी घरी गेले आणि बायकोला आवाज दिला, अगं मी तुझ्यासाठी एवढं पाप केलं, एवढ्या लोकांच्या माना मोडल्या, एवढ्या लोकांच्या मुंड्या मोडल्या, सांग ना माझ्या पापातला अर्धा वाटा तू घेण्याकरता तयार आहे का. नारद महर्षी त्या वाल्या कोळ्याची बायको जवळ आली आणि आल्याच्या नंतर महाराज तिनं उतरंडीला हात लावला आणि विंचू चावल्याचं नाटक केलं. रडत बाहेर आली, मालक विंचू चावला, या विंचवाच्या मला वेदना होतात, याच्यातला अर्ध दुःख तुम्ही घ्या. नारद महर्षी म्हटले, विंचू तुझ्या डोक्याला चावला का हाताला चावला ग. विंचू तुला चावलाय, मला याच्यातल्या अर्ध्या वेदना घेता येणार नाही. वाल्या कोळ्याच्या बायकोनं म्हणावं, मग तुम्ही केलेल्या पापातला अर्धा वाटा मला सुद्धा घेता येणार नाही. नारद महर्षी मग रडायला लागले ते वाल्या कोळी. रडत असताना नारद महर्षींकडे आले. आल्याच्या नंतर नारद महर्षीला म्हणतात, देवा मला याच्यातून मुक्त करा. मुक्त करा म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी म्हटले, राम नावाचं भजन कर. वाल्या म्हटला, मला राम म्हणता येत नाही. नारद महर्षी म्हटले, मरा मरा तरी म्हण. वाल्या म्हटला, मरा मरा सुद्धा म्हणता येत नाही. अहो आज सुद्धा या समाजामध्ये अजून सुद्धा काही काही वाल्या कोळी आहेत महाराज, ज्यांना राम राम म्हणता येत नाही. सकाळी उठल्याच्या नंतर रम रम म्हणतील पण राम म्हणत नाही. ऐका, मग नारद महर्षी म्हटले, मरा 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 तरी म्हण. मरा मरा म्हणता 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 कधी वाल्याचा राम झाला कळालं नाही. केले रामायण रामा आधी. महाराज म्हणतात, संतांनी एकदा डोक्यावर हात ठेवला का प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण होतं. आणि मग वाल्या कोळ्यांना विचारलं, तुमच्या जीवनात कोणती इच्छा अपूर्ण राहिली का. वाल्या कोळी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली नाही. अभंगाचं 3रं चरण. कृत्य कृत्य झालो, 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 कृत्य कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळेल सांते, तुम्ही सांभाळेल सांते, तुम्ही सांभाळेल सांते, तुम्ही सांभाळेल सांते. मला जर पैसे पाहिजेत असतील तर मुलगा बापाकडे जातो आणि बाबाला म्हणतो, बाबा मला 100 रुपये द्या. बाप काय करतो, खानदेशी कानाखाली लावतो, का रे गाडवा कशासाठी पाहिजे तुला 100 रुपये. तेच पोरग रडत रडत आईकडे जातं आणि आईकडे रडत गेल्याच्या नंतर आईला म्हणतं, आई मला आता 200 रुपये पाहिजे. आईच्या जवळ 200 रुपये देण्याकरता नसतात. आई नवरा बाहेर गेलेला असतो, त्याचं शर्ट अडकवलेलं असतं, त्याच्या खिशातली 500ची नोट काढते, पोराच्या हातात देते आणि सांगते, बापाला सांगू नको, खर्चून ये. आईनं 500ची नोट मुलाला दिली. उदाहरण आहे का. मुलगा घेऊन निघाला. संत आहेत आई आणि बाप आहे भगवंत. मग त्या भगवंताकडे जायचं असेल तर अगोदर आपल्याला संतांकडे जावं लागतं. संतांकडे गेल्याच्या नंतर संतांनी आपला सांभाळ केला, संतांनी आपल्याला जवळ केलं, संतांनी आईने आपल्याला जवळ केलं का भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठाल विठ्ठल विठ्ठल